मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर एकच दिवस बघा झाडांना पाणी दिलं नाही तर झाडं बघा कसे झाले, पूर्ण सुकून गेले। आणि रात्री ना खूप वारा सुटलेला होता, त्यामुळे 2 कुंड्या खाली पण पडल्या आणि थोडंसं झाडांचं पण नुकसान झालं। तर ही शेवंती बघा किती कळ्या आलेल्या आहे तिला, पण तिची पण थोडीशी नुकसान झाली, म्हणजेच ती सुकून गेलेली आहे। तर तुमच्याकडं पण झाडं असतील ना, तर झाडांना दररोज सकाळी पाणी देत चला, कारण आहे ना आता ऊनच एवढं पडतं आहे ना, त्यामुळे झाडांना पाणी देणं हे खूप गरजेचं आहे। आपल्याला जशी खूप तहान लागते तशी झाडांना पण पाण्याची खूप गरज आहे, त्यामुळे सर्वात जास्त झाडांची पण काळजी घेत चला। आणि इथे बघा माझी तुळस आहे, तर तुळशीला पण सकाळी सकाळी पाणी दिलं म्हणजे सकाळी सकाळी तुळशीची पूजा करून घेतली। त्यानंतर हे आहे आपले मनी प्लॅन्टसुद्धा सुकले होते, तर त्याच्यावरती ना धूळ पण बसली। तर मी ना स्प्रे करत असते पानांवरती, म्हणजे जी धूळ आहे ना ती निघून जाते। तर आता नंतर करेल थोडंसं घरातलं काम आवरल्यानंतर। त्यानंतर बघा झाडांना पाणी दिल्यानंतर झाडं लगेच कसे वेगळे दिसायला लागले। तर अशा प्रकारे छान झाडं असतील तर झाडांची तुम्ही पण काळजी अवश्य घ्या। त्यानंतर आहे ना इकडे तुळशीची पूजा पण करून घेतली, सकाळी सकाळी अगरबत्ती लावली। त्यानंतर ना आज ना दुधाचा चहा घ्यायचं मन झालं। दुधाचा चहा शक्यतो मी घेतच नाही, पण आज घेतला। तर त्यानंतर त्याच्याबरोबर ना मी 2-3 बिस्किट पण खाल्ले आणि त्यानंतर घरातलं थोडंसं काम आवरून घेतलं आणि आम्ही गेलो किराणा भरण्यासाठी। हा व्हिडिओ आहे 2 दिवसाचा। तर किराणा भरण्यासाठी ना सिन्नरमध्ये आपला बाजार आहे, तिथे मी जात असते किराणा भरण्यासाठी। तर तिथलं थोडंसं शूट तुमच्याबरोबर घेतलेलं आहे, याचे ना मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहे, तर शॉर्ट व्हिडिओ पण बघा। आणि हो, आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि त्यानंतर इथे ना मॉलमध्ये आलो। मॉलमध्ये आल्यानंतर आहे ना माझं लक्ष होतं नवीन वस्तू काय आहे त्याच्याकडे, आणि दिव्यांचं लक्ष होतं बॉल घेण्याकडे। तर त्यांनी ना इथे छान असं त्याला पाहिजे तसा बॉल घेतला, कारण बॉल त्याला प्रचंड आवडतात। आणि त्यानंतर आहे ना इकडे मी बरण्या वगैरे बघितल्या, पण माझ्याकडे सामान खूपच आहे, त्यामुळं मला काहीही यातलं घ्यायचं नव्हतं, फक्त बघून घेतलं। आणि त्यानंतर संपूर्ण मॉलमध्ये फिरले आणि त्यानंतर किराणा घेतला, मी आले घरी। तर एवढंसं छोटंसं सामान आणायचं होतं मला, पण जे बारीक सामान आहे ना तेच माझा स्टॉक संपलेला होता, तर अशा प्रकारे घेऊन आले। त्यानंतर ना मला ताटं पुसायचे, नॅपकिन वगैरे ते पण जरा खराब झालेले होते, ते घेऊन आले। त्यानंतर घरी आल्यानंतर ना मुलांना पास्ता खायचा होता, तर इथे 2 टोमॅटो घेतले, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली आणि 1 कांदा घेतला आणि छान चिरून घेतले। आणि पास्ता करताना ना मी नेहमी कुकरमध्येच करत असते, कारण कुकरमध्ये केल्यानंतर गॅसची बचत पण होते आणि पास्ता पण छान होतो। तर इथे ना तेलात व्यवस्थित कांदा टोमॅटो परतून घेतला आणि छान असा पास्ता बनवून घेतला। त्यानंतर आहे ना डिशमध्ये घेतल्यानंतर बघा छान असा पास्ता आपला झालेला आहे, तुम्ही पण या खायला। त्यानंतर आहे ना सगळ्यांच्या अशा प्रकारे प्लेट भरून घेतल्या आणि सर्वांना नाश्ता दिला, कारण भूक तर सगळ्यांनाच लागलेली होती। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। त्यानंतर गॅलरीत ना या झाडाला लाल फुलं आलेली होती, तर म्हटले चला देवीला लाल फुलं आवडतं, गणपतीला। तर इथे ना अशा प्रकारे छान अशी संध्याकाळची पूजा मी करून घेतली, ठेवून घेतले। त्यानंतर देवाचा दिवा लावला, त्यानंतर तुळशीजवळ दिवा लावला, दरवाजात दिवा लावला आणि सद्गुरू आत्मा मालिक माऊलींपुढे माझा दिवा असतो तो पण लावून घेतला। त्यानंतर देवघरात पण धूप लावला आणि दिवा पण लावला।
अशा प्रकारे माझी पूजा झाली. त्यानंतर आहे ना श्रीसूक्त म्हणून घेतलं, महालक्ष्मी अष्टकम म्हणून घेतलं, सद्गुरू आत्मा मालिक माऊलींची आरती पण झाली. आणि अशा प्रकारे छान माझी संध्याकाळची देवपूजा झालेली आहे. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.